माझं माझ्या पत्नीवर प्रचंड प्रेम आहे, पण तिला रडताना बघून माझ्या मनाला खूप आनंद आणि बरं वाटतं. कारण असुरक्षितता अर्थात इन्सिक्युरिटी अशी गोष्ट आहे ज्यामुळे भली भली चांगली नातीसुद्धा रसाळताला जातात आणि तुटतात. असुरक्षितता ही नात्याला लागलेली कीड असते, पण जोवर ते आपल्याला लक्षात येते तोवर आपण खूप काही गमावून बसलेलो असतो. माझ्यासोबतसुद्धा असेच काहीसे झाले. माझ्या बायकोशी जेव्हा लग्न झाले तेव्हा सर्व काही एकदम ठीक होते. मी तुमच्यावर खूप जास्त प्रेम करायचो. तिचं नजरेआड होणेसुद्धा मला सहन व्हायचे नाही. पण हळूहळू या प्रेमातून एक असुरक्षितता निर्माण झाली. आणि ही असुरक्षितता होती ती माझ्यापेक्षा जास्त चांगली आहे याबद्दल. यातून माझ्या मनात असूया निर्माण होऊ लागली आणि तिला माझ्याकडूनच सर्वाधिक त्रास होऊ लागला. पण तरी मला फरक पडत नसे, कारण मला असुरक्षिततेच्या राक्षसाने घेरले होते. मनातील असुरक्षितता तुम्हाला तुमच्या प्रियजनांपासूनच फक्त दूर ठेवत नाही, तर यामुळे मत्सराची भावनाही झपाट्याने जन्म घेऊ लागते. माझ्या बाबतही असेच काहीसे घडले. माझ्या असुरक्षिततेच्या भावनेने मला माझ्याच नात्याचा शत्रू बनवले. आपल्या सर्वांनाच अशा व्यक्तीशी लग्न करायचे असते ज्यावर आपण प्रेम करतो, पण माझ्यासाठी असं नव्हतं. लग्नानंतर काही महिन्यातच मी माझ्या पत्नीच्या अखंड प्रेमात बुडलो. पण ती माझ्यापेक्षा खूप जास्त चांगली आहे याचा मला तिरस्कार वाटू लागला. मला तिचा तिरस्कार वाटतो. माझी बायको खूप सुंदर आहे आणि खूप प्रेमळ आहे आणि ती सर्वांशी मनमोकळेपणाने बोलते. यामुळेच ती कोणाच्याही मनात सहज घर बनवते. लोकसुद्धा तिची सतत स्तुती करत असतात. तिचं बोलणं इतकं मधाळ आहे की त्यावर सारे जण फिदा होतात, जे मला जास्त टोचतं. एक पती म्हणून मला या गोष्टीचा अभिमान वाटायला हवा, पण प्रॉब्लेम हाच आहे की मला याच गोष्टीबाबत राग आहे. सगळेजण तिची सतत स्तुती करतात आणि मला कोणी विचारतही नाही. तिच्यासारखी स्तुती माझ्या वाट्याला कधी येत नाही. शिवाय ती माझ्यापेक्षा जास्त पगार घेते, करिअरमध्ये यशस्वी आहे आणि याच सगळ्या गोष्टींमुळे मी तिचा तिरस्कार करतो. तिला दुःख दिल्याने मला आनंद होतो. या रागामुळे आणि द्वेषामुळे हळूहळू माझे प्रेम कमी झाले आणि मी तिला त्रास द्यायला सुरुवात केली. छोट्या छोट्या गोष्टींवरून मी तिला मुद्दाम बोलायचो. चारचौघांमध्ये तिची खिल्ली उडवण्याची एकही संधी सोडायचो नाही. तिच्या करिअरमध्ये सपोर्ट करण्याऐवजी अडथळा निर्माण करायचो. मी तिच्या मनावर ठसवू लागलो की ती आता बदलली आहे आणि चांगली पत्नी होऊ शकत नाही. याचा तिच्या मनावर खूप परिणाम व्हायचा आणि ती रडू लागायची. तिचा आत्मविश्वास कमी झाला. मी तिच्या स्वयंपाकाबद्दलही कमेंट करू लागलो. मी तिला खात्री पटवून दिली की ती सर्वात वाईट डाळ करते, पण असं काही बोलल्यानंतर मी लगेच ते प्रोत्साहनाच्या शब्दात बदलतो, कारण तिला जास्तही वाईट वाटू नये. शिवाय मी एके दिवशी तिच्या ड्रेसवरूनही चेष्टा केली, ज्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आले. पण ती इतर कपड्यांमध्ये चांगली दिसते असे सांगून मी पटकन बोलणं सावरलं. मला हे करणे आवडत नाही, पण तिचे रडणे आणि अस्वस्थता पाहून मला खूप आनंद होतो. तिची एव्हरथिंग परफेक्ट गोष्ट मला ती त्रास देते याचा विचार तिनेही करायला हवा. हे सुद्धा एक कारण आहे की हे करताना मला दोषी वाटत नाही. माझे तिच्यावर तरीही प्रेम आहे. जेव्हा ती रडू लागते तेव्हा मात्र मी लगेच शांत होतो आणि कुठेतरी आपण चुकत असल्याचे सुद्धा कळते. तेव्हा मी जवळ घेऊन तिला समजावतो आणि विषय टाळण्याचा प्रयत्न करतो. मला तिची कदर आहे म्हणून मी शक्य त्या प्रकारे तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. तीसुद्धा बऱ्याचदा गोंधळात पडते की हा व्यक्ती क्षणार्धात कसा काय बदलतो आणि हा चांगला वागतो, पण मला यात काही वावगे वाटत नाही. पती म्हणून मी माझ्या पत्नीशी असा वागू शकतो का नाही? ती मला सोडून जाईल का? मला तिला त्रास द्यायचा नसतो, पण माझी असुरक्षितता मला हे करायला भाग पाडते. ती समोर आली की सतत मला असे वाटते की ती मला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करते. ती इतरांसमोर दाखवते आहे की माझ्या पतीपेक्षा मी जास्त चांगली आणि श्रेष्ठ आहे. मी जास्त सुंदर दिसते. आज तो माझ्यामुळे जगतोय. मी हे घर चालवते आहे. ती सतत मला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करते, अशी माझी असुरक्षितता सतत मला सांगत असते. पण मला ही भीतीसुद्धा वाटते की तिला जर याची जाणीव झाली की ती माझ्यापेक्षा खरंच खूप यशस्वी आणि चांगली आहे, तर ती मला सोडून जाईल. मला पश्चाताप नाही. मला हे सुद्धा कबूल करायचे आहे की मला माझ्या या अशा वागण्याचा मला अजिबात पश्चाताप नाही, कारण माझ्या मते संसारात अशा गोष्टी होत असतात आणि आपला पती म्हणून तिने या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. जर चारचौघात मला एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर तिने तसे वागणे टाळले पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. माझा तिच्यावर हक्क असल्याने मी जे काही वागतो आहे ते चुकीचे आहे असे मला नाही वाटत
आणि तिने सुद्धा ती गोष्ट मनाला लावून घ्यायला नको, कारण माझे तिच्यावर अजूनही जीवाबाड प्रेम आहे आणि तिला त्रास झाला की मलाही त्रास होतो. मी तिला जाऊ देऊ शकत नाही, कारण माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. अशा अद्भुत व्यक्तीला सोडून देणे मी सहजच करू शकत नाही. मी तिचा अनादर करत नाही, पण मला तिला सांगायचं आहे की ती माझी पत्नी आहे आणि माझा तिच्यावर अधिकार आहे. त्यामुळे वाईट वागणूक दिल्याबद्दल मला वाईट वाटत नाही. तिने एकदाही कबूल केले नाही की ती माझ्यासोबत दुःखी आहे. होय, जेव्हाही ती नाराज असते तेव्हा मी तिची काळजी घेण्यासाठी आणि प्रेम करण्यासाठी नेहमीच पुढे असतो. तुमच्याकडे या माणसासाठी काही उपाय असेल किंवा सल्ला द्यायचा असेल तर तो शेअर करू शकता. बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.